नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। राज्यामध्ये आज राहुरी आणि बारामती या पोटनिवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि उमेदवार सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत काटेवाडी या त्यांच्या गावी मतदानासाठी रवाना झाला। तर दुसरीकडे राहुरी पोटनिवडणुकीतील उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे। दरम्यान राज्यामध्ये आज 23 एप्रिल 2026 रोजी राहुरी आणि बारामती या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तर 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे। तसेच या अगोदर 6 एप्रिल रोजी या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख होती। त्यानंतर 7 एप्रिलला अर्जाची छाननी झाली। नंतर 9 एप्रिल रोजी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर या दोनही पोटनिवडणुका बिनविरोध होणार नसल्याचं स्पष्ट झालं होतं। यावेळी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत असून भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी सायंकाळीच आपल्या मतदानाचा हक्क बजावला असून आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे। शिवाजीराव कर्डिले यांनी केलेले काम आणि जनतेचा त्यांच्यावर असलेला विश्वास, ज्या माध्यमातून आपल्याला जनता निवडून देईल असा विश्वास अक्षय कर्डिले यांनी मतदानानंतर व्यक्त केला आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटते? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।